कल्पना करा, मध्यरात्र, संपूर्ण शहर झोपेत आहे आणि अचानक आकाशात घुमू लागतायत सायरन्सचे आवाज. काही क्षणातच शेकडो ड्रोन, डझनभर क्षेपणास्त्र आणि भीषण स्फोटांनी हादरते युक्रेनची राजधानी कीव. ही केवळ हवाई कारवाई नव्हती, हा होता या वर्षातील कीववरील सर्वात भीषण हल्ला. युक्रेनच्या हवाई दलाच्या माहितीनुसार रशियानं एका रात्रीत तब्बल 496 ड्रोन्स आणि 74 क्षेपणास्त्र डागली आहेत. रात्रभर शहरभर स्फोटांचे आवाज घुमत राहिले. हजारो नागरिक जीव वाचवण्यासाठी मेट्रो स्टेशन आणि बंकरमध्ये धावत गेले. सकाळ झाली, पण शहरावर धुराचे काळे ढग अजूनही पसरलेले होते. या हल्ल्यात किमान 27 जणांचा मृत्यू झालाय, तर 91हून अधिक जण जखमी झालेत. अनेक इमारती अक्षरशः कोसळल्यात. सुमारे 130 इमारतींचं नुकसान झालंय. बचाव पथकं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध अजूनही घेत आहेत. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. एका 9 मजली निवासी इमारतीचा अर्धा भाग पूर्णपणे कोसळला. अनेक कुटुंबांचे संसार काही सेकंदात उद्ध्वस्त झालेत. एका रहिवाशाने यावेळी सांगितले की त्याचं घर जळत होतं. ते शेजाऱ्यांना वाचवत होते. आता त्यांच्याकडे घरच उरलं नाहीये. युद्धातील आकडे वेगळे असतात, पण प्रत्येक आकड्यामागे एक कुटुंब, एक आयुष्य आणि एक दुःख दडलेलं असतं. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी परदेश दौरा अर्धवट सोडून तातडीनं कीवमध्ये परत येत घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी पाश्चिमात्य मित्र राष्ट्रांवर गंभीर आरोप करत म्हटलंय की जर आम्हाला वचन दिलेली हवाई संरक्षण प्रणाली वेळेवर मिळाली असती तर अनेकांचे जीव वाचले असते. त्यांनी पुन्हा एकदा अधिक प्रभावी एअर डिफेन्सची मागणी केली आहे. युक्रेनकडे पॅट्रियट एअर डिफेन्स क्षेपणास्त्रांची कमतरता असल्यामुळे यावेळी अनेक बॅलिस्टिक मिसाईल रोखता आल्या नाहीत. आता पुढील नाटो परिषदेत हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तर दुसरीकडे रशियानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली देखील आहे. मॉस्कोचं म्हणणं आहे की त्यांनी लष्करी तळ, ऊर्जा केंद्र आणि विमानतळांना लक्ष्य केले. तर रशियाच्या दाव्यानुसार हा हल्ला म्हणजे युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यांचा प्रतिशोध होता. दरम्यान युक्रेननंही रशियातील निझनी नेव्हगोरोड भागातील एका तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला केल्याचा दावा केलाय. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. दोनही बाजूंनी सुरू असलेली ही प्रतिहल्ल्यांची मालिका आता अधिक धोकादायक होत चालली आहे. या हल्ल्यात केवळ घरच नाही, तर रेड क्रॉसचे मदत साहित्य असलेलं गोदाम आणि अत्याधुनिक जैव सायन्सशास्त्र प्रयोगशाळाही उद्ध्वस्त झाली आहे. लाखो मदत साहित्य नष्ट झालेत. वैज्ञानिकांनी याला युक्रेनच्या वैद्यकीय संशोधनासाठी मोठा धक्का बसल्याचं म्हटलंय. या घटनेनंतर युरोपियन संघानं रशियावर आणखी कठोर निर्बंध लावण्याची तयारी दर्शवली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस यांनीही नागरिकांवरील या हल्ल्यांचा तीव्र निषेध केलाय. पोलंडनं खबरदारी म्हणून आपली लढाऊ विमानं आकाशात पाठवली आहे. युद्धाला आता 5 वर्ष पूर्ण होत आली आहेत, पण प्रत्येक नवीन हल्ला आणखीन भीषण, आणखीन विनाशकारी आणि शांततेची आशा आणखीन दूर नेत आहे. आता जगाचं लक्ष आगामी नाटो बैठकीकडे लागलंय. तेथे घेतले जाणारे निर्णय या युद्धाची पुढची दिशा ठरवू शकतात. प्रश्न मात्र अजूनही तोच आहे, हे युद्ध नेमकं थांबणार कधी आहे, की अजूनही हजारो निरपराध नागरिकांना याची किंमत मोजावी लागणार आहे? हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि लोकशाही मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.